गुरुठाई सदाचारी, लिंगाठाई शिवाचारी, जंगमाठाई समयाचारी, प्रसादाठाई ब्रह्मचारी, आचरणी असे सुविचारी, कुडल चन्न संगा, तव शरण संगन बसवन्ना. सर्वांना माझा शरण. समस्त लिंगायत समाज लातूर, लिंगायत व्यापारी महासंघ लातूर, श्री चन्नबसवण्णा मठ संस्थान लातूर यांच्याद्वारे आयोजित चन्नबसवण्णा जयंती निमित्त चन्नबसवण्णा व्यक्ती आणि वाङ्मय या ऑनलाईन व्याख्यान सत्रामध्ये मी सर्वांचे स्वागत करतो. विश्वगुरु बसवण्णा आणि बसवादी शरणांना प्रथमतः मी अभिवादन करतो. हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांना माझा भक्तिपूर्वक शरणार्थी. आज चिन्मय ज्ञानी चन्नबसवण्णांची जयंती आहे आणि या निमित्तानं आपण या ऑनलाईन सत्रामध्ये चन्नबसवण्णांचं जीवन, कार्य, त्यांची वचनं, त्यांचे साहित्य या विषयांवर चर्चा करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. तर अल्लम प्रभुदेवांनी चन्नबसवण्णांचं वर्णन एका वचनामध्ये केलेलं आहे. चन्नबसवण्णांविषयी अल्लम प्रभुदेव एका वचनामध्ये आपल्याला सांगतात, आदि अनादि नव्हते तेव्हा, कोटी अजांड ब्रह्मांड उदय पावले तेव्हा, गुहेश्वर लिंगात चन्नबसवण्णा एकटाच महाज्ञानी होय. म्हणजे ज्ञानाच्या बाबतीमध्ये, वैराग्याच्या बाबतीमध्ये अल्लम प्रभुदेवांचं गौरव केला जातो. मात्र अल्लम प्रभुदेवांनी त्यांच्या वचनांमध्ये ज्यांचा गौरव केलेला आहे ते चन्नबसवण्णा एकमेव आहेत. चन्नबसवण्णांचं लिंगायत समयाचं वय आहे 24 वर्ष. म्हणजे त्यांनी निर्माण केलेलं साहित्य, त्यांनी निर्माण केलेला लढा, त्यांनी केलेलं कार्य हे केवळ 24 वर्षाचं आहे. हे आपल्याला लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. लिंगायत तत्वज्ञानाला षटस्थल दर्शन असं म्हटलं जातं. भक्त, महेश, प्रसादी, प्राणलिंगी, शरण, ऐक्य हे 6 स्थल ज्या षटस्थलामध्ये सहभागी होतात, या षटस्थल तत्वज्ञानाचे जनक म्हणून देखील चन्नबसवण्णांचा गौरव करताना आपल्याला दिसतात. तर आज चन्नबसवण्णांची जयंती आहे आणि या निमित्ताने चन्नबसवण्णांचं व्यक्तिमत्व काय होतं, त्यांचं कार्य काय होतं, त्यांनी कोणत्या प्रकारचे साहित्य निर्माण केले, या सर्व विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत. तर 12व्या शतकामध्ये विश्वगुरु महात्मा बसवण्णांनी समतेचं आंदोलन या महाराष्ट्र आणि कर्नाटक, म्हणजे सध्याच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांच्या भूमीवर उभा केलेलं होतं. आणि याच्यामध्ये जात, वर्ग, पंथ, लिंग अशा प्रकारचे कोणतेच भेद न ठेवता शरणांनी या वचनांमध्ये सर्वांना सहभागी होण्याची संधी दिलेली होती. म्हणजे जे आंदोलन समता, बंधुता, सामाजिक न्याय, नीतिमत्ता, वैचारिक अधिष्ठान या वेगवेगळ्या पैलूंवर, नैतिक मूल्यांवर अधिष्ठित होतं, असं हे शरणांचं आंदोलन 12व्या शतकामध्ये बसवादी शरणांनी कल्याण राज्यामध्ये उभा केलेलं होतं. आणि या निमित्तानं शरणांनी जी विचारांची मंथन केलेलं होतं त्यातून वचन साहित्याचा उदय झालेला आहे. म्हणजे समताधिष्ठित साहित्य असलं पाहिजे. स्त्री, पुरुष अशा सर्व भेदांना बाजूला ठेवून, जात, वर्ग, वर्णाच्या भेदांना बाजूला ठेवून समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी समताधिष्ठित साहित्य असलं पाहिजे, हा विचार बसवादी शरणांनी त्यावेळी स्वतः डोळ्यासमोर ठेवलेला होता. आणि जात, वर्ग, वर्ण, पंथ, लिंग या सर्व भेदभावांना बाजूला ठेवून कल्याणकारी समतावादी राज्य निर्माण व्हावं हे स्वप्न बसवादी शरणांचं होतं. आणि याच दृष्टिकोनातून आज आपण चन्नबसवण्णांच्या वचनांचा काही आढावा घेणार आहोत. आणि ज्यावेळी विश्वगुरु बसवण्णा बागेवाडी सोडून कुडल संगमला गेले आणि या कुडल संगमला त्यांनी 20 वर्ष ध्यान साधना केली. सर्व प्रकारचे धर्म, शास्त्र, पुराण, आगम, वेद हे सर्व वाचून बसवण्णा शेवटी म्हणतात की व्याकरण, गणित, वेद, पुराण, शास्त्र, आगम ह्या सर्वांचा अभ्यास करून देखील सर्व शून्य आहे, कारण यामध्ये मानव कल्याणाची भूमिका कुठेही दिसत नाही. हे आपल्याला बसवण्णांमध्ये सांगताना दिसतं. म्हणजे 20 वर्ष कुडल संगमच्या भूमीमध्ये अध्ययन करून देखील बसवण्णा त्या अध्ययनाशी एकरूप होऊ शकले नव्हते.
कारण त्याच्यामध्ये मानव कल्याणाची भावना त्यांना कुठेही दिसलेली नव्हती. पुढे मामांच्या विनंतीला मान देऊन बसवण्णा मंगळवेढ्याला येतात आणि मंगळवेढ्यामध्ये ते जवळजवळ 23 वर्ष राहतात. म्हणजे 1132 ते 1153 हा कालखंड बसवण्णा मंगळवेढ्यामध्ये होते असे अभ्यासक आपल्याला सांगताना दिसतात. महात्मा बसवेश्वर अँड हिज टाइम्स हे जे पी.बी. देसाईंनी लिहिलेलं जे काही शोधप्रबंध आहे, या शोधप्रबंधामध्ये पी.बी. देसाई सांगतात की महात्मा बसवण्णा 1132 ते 1153 या कालखंडामध्ये आजच्या महाराष्ट्र राज्यातील मंगळवेढा या ठिकाणी राहत होते. तर या 20 वर्षाच्या अध्ययन कालावधीमध्ये त्यांच्याबरोबर त्यांची बहीण अक्का नागाई आणि तिचे पतिदेव शिवस्वामी, काही ठिकाणी शिवदेव असा त्यांच्या नावाचा उल्लेख सापडतो. तर शिवदेव हे देखील ज्ञानी व्यक्तिमत्व होते. ज्याप्रमाणे चन्नबसवण्णांचं जीवन आपल्याला ज्ञानी व्यक्तिमत्व म्हणून पाहायचं आहे, त्याचप्रमाणे त्यांचे पिता शिवदेव किंवा शिवस्वामी हे देखील ज्ञानी होते. त्यांनी देखील 20 वर्ष बसव कल्याण कुडल संगम या ठिकाणी ज्ञान साधना केली होती आणि आपल्या पत्नीसोबत बसवण्णांच्या बरोबर ते देखील कुडल संगम मध्ये 20 वर्ष राहिलेले होते. पुढे मामांच्या विनंतीला मान देऊन बसवण्णा मंगळवेढ्याला आले आणि त्यांच्याबरोबर हे सर्व कुटुंब देखील मंगळवेढ्याला आलं. म्हणजे बसवण्णा, अक्का नागाई, शिवस्वामी हे सर्व 23 वर्ष मंगळवेढ्यामध्ये राहिलेले आहेत. आणि याच कालावधीमध्ये 1144 या वर्षी चन्नबसवण्णांचा जन्म झालेला आहे. म्हणजे चन्नबसवण्णांचा जन्म मंगळवेढा या राज्यामध्ये म्हणजे कैचुरी बिज्जलाच्या राज्यामध्ये 1144 साली झाला. त्यांच्या जीवित कालावधींचा आपण जर काढण्याचा प्रयत्न केला तर 1144 ते 1168 असा चन्नबसवण्णांचा जीवन कालखंड आपल्याला पाहायला मिळतो. तर अभ्यासकांमध्ये याविषयी खूप मतभेद आहेत. तर चन्नबसवण्णांचा जीवित कालावधी 1144 ते 1168 हा मात्र सर्वांनी मान्य केलेला आपल्याला दिसतो. तर चन्नबसवण्णा हे वयाचे 8 वर्षाचे असताना कैचुरी बिज्जलानं तैलप हा जो कल्याणचा राजा होता, हा याच्या मृत्यूनंतर त्याची सत्ता हस्तगत केली आणि आपली राजधानी कल्याण घोषित केली. आणि यानंतर बसवण्णांना प्रधानमंत्री म्हणून कल्याणला बोलवलं गेलं. बसवण्णांच्या बरोबर अक्का नागाई, छोटे चन्नबसवण्णा आणि शिवस्वामी हे देखील कल्याणला गेले. आणि कल्याणला गेल्यानंतर त्यावेळी चन्नबसवण्णांचं वय अवघं 8 वर्षाचं होतं. मात्र बसवण्णांच्या सानिध्यामध्ये राहिल्या कारणाने चन्नबसवण्णांनी देखील वेगवेगळ्या शास्त्र आणि भाषांचा, लिपींचा, पुराण ग्रंथांचा, धर्मशास्त्रांचा, ब्राह्मण्य ग्रंथांचा अशा वेगवेगळ्या ग्रंथांचा अभ्यास केलेला होता. आणि ज्याप्रमाणे बसवण्णांची भूमिका झालेली होती की हे सर्व ग्रंथ मानव कल्याणाचा विचार करत नाहीत, हीच भूमिका चन्नबसवण्णांची देखील झालेली होती. म्हणजे केवळ वयाच्या 8 वर्षामध्ये सर्व प्रकारच्या भाषा, लिपी, शास्त्र, ग्रंथ या सर्वांचा अभ्यास केलेले चन्नबसवण्णा हे लहानपणापासूनच ज्ञानाच्या दिशेने प्रवास करणारे एक व्यक्तिमत्व होतं, हे आपल्या या ठिकाणी लक्षात येतं. आपल्या वडिलांच्या बरोबर चन्नबसवण्णा त्या कल्याणमध्ये फेरफटका मारतात आणि त्यांना लक्षात येतं की या कल्याणमध्ये बरेचसे अशिक्षित लोक आहेत, बरेचसे दुर्लक्षित लोक आहेत. कष्ट ते करतात, मात्र मोबदला घेणारे शेटजी, भटजी ही राजे व्यवस्था या कल्याणमध्ये आहे. आणि एक प्रकारची सामाजिक विषमता देखील कल्याणमध्ये आहे, हे देखील चन्नबसवण्णांना जाणवायला लागतं. आपले मामा बसवण्णांच्या मदतीनं बसवण्णांच्या कार्यामध्ये ते सहभागी होतात. म्हणजे अनुभव मंडपाच्या आणि कल्याण राज्याच्या उन्नतीसाठी चन्नबसवण्णांचं योगदान किती मोठं आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. बसवण्णांचा उजवा हात असं साहित्यकारांनी आपल्या लिखाणामध्ये लिहून ठेवलेलं आहे. तर चन्नबसवण्णा हे बसवण्णांचे उजवे हात म्हणून गौरवले गेलेले आहेत. म्हणजे बसवण्णांच्या प्रत्येक कार्यामध्ये महत्वाची भूमिका चन्नबसवण्णांनी घेतलेली आपल्याला दिसते. तर चन्नबसवण्णा यांनी वेगवेगळ्या धर्मशास्त्र ग्रंथांचा अभ्यास हा कल्याणमध्ये येण्याच्या पूर्वीच केलेला होता आणि कल्याणमध्ये आल्यानंतर महात्मा बसवण्णांच्या कार्यामध्ये त्यांनी आपली महत्वाची भूमिका घेताना दिसतात.
ज्यावेळी अल्लम प्रभुदेव कल्याणला येतात त्यावेळी महात्मा बसवण्णा सकाळच्या वेळी इष्टलिंग पूजेमध्ये मग्न असतात, तल्लीन असतात। लिंग पूजेमध्ये एकरूपता पावलेल्या बसवण्णांना सिद्धरामेश्वर आणि अल्लम प्रभुदेव हे आपल्या दरवाजामध्ये आलेले आहेत, आपल्या दाराशी आलेले आहेत। ही बातमी जे हडपद आप्पांना सांगतात ती ऐकू जात नाही। मात्र थोड्या वेळाने त्यांना आप्पांना पुन्हा एकदा सांगतात की सिद्धरामेश्वर आणि अल्लम प्रभू हे दोघेही आपल्या दरवाजामध्ये आलेले आहेत, तर त्यांचं स्वागत करण्यासाठी बसवण्णा तुम्ही चला। त्यावेळी बसवण्णा सांगतात की मी लिंग पूजेमध्ये तल्लीन आहे आणि या दोघांनाही घेऊन तुम्ही आत या। त्यावेळी अल्लम प्रभुदेवांना वाटतं की जंगमच लिंगाचं मुख आहे असे बसवण्णा सांगतात। मात्र स्वतः जंगमांच्या स्वागतासाठी येत नसतील तर हा बसवण्णांचा अहंकार आहे आणि भक्तिप्रधान बसवण्णांना हा अहंकार शोभत नाही असं ते सांगतात। आणि या घटनेनं अल्लम प्रभुदेव म्हणतात की जंगमांचं स्वागत बसवण्णा करत नसतील तर त्यांच्या महामनेमध्ये मी प्रवेश करणार नाही। आणि यावेळी चन्नबसवण्णा अल्लम प्रभुदेवांची मनधरणी करतात, त्यांचं स्वागत करतात आणि समजूत घालून सांगतात की बसवण्णांचा प्राण तुमचा प्राण आहे, बसवण्णांची तनु तुमची तनु आहे, बसवण्णांचं मन तुमचं मन आहे। बसवण्णा आणि प्रभुदेव हे वेगळे नाहीत, बसवण्णा आणि प्रभुदेव हे दोघेही एक आहेत हे सांगण्याचं काम चन्नबसवण्णा करतात आणि अल्लम प्रभुदेवांची मनधरणी करून त्यांना महामनेमध्ये घेऊन येण्याचं काम चन्नबसवण्णा करतात। म्हणजे या ठिकाणी देखील चन्नबसवण्णांची जी भूमिका आहे ती आपल्या लक्षात येण्यासारखी आहे। समजूत काढणे, ज्ञानाचा गौरव करणे, ज्येष्ठांचा सन्मान करणे, विनम्र भावना, या सर्व भावनांचं दर्शन आपल्याला या प्रसंगामधून दिसून येतं। आणि या कारणाने चन्नबसवण्णांच्या या कृतीचं वर्णन अनुभव मंडपातील अनेक शरणांनी आपल्या वचनामध्ये केलेलं आहे। आणि याच संवादामध्ये अल्लम प्रभूंशी झालेल्या चर्चेतून अल्लम प्रभूंना देखील चन्नबसवण्णांच्या ज्ञानाची प्रचिती आलेली आपल्याला दिसते। पुढे अक्क महादेवी अनुभव मंडपामध्ये येतात त्यावेळी अक्क महादेवींच्या वचनाचा, ज्ञानाचा गौरव देखील चन्नबसवण्णांनी आपल्या वचनामध्ये केलेला आहे। चन्नबसवण्णा सांगतात की ज्येष्ठ शरणांची 20 वचने आणि अक्कांचं एक वचन हे समान आहे। अशा पद्धतीनं अक्क महादेवींच्या ज्ञानाचा गौरव करून अक्क महादेवींची ओळख करून देण्याचं काम चन्नबसवण्णांनी 12व्या शतकामध्ये अनुभव मंडपामध्ये केलेलं होतं। अनुभव मंडपाचा एक नियम होता की प्रत्येक व्यक्तीनं काय केलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीनं दासोह केला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीनं सदाचारानं आपलं जीवन जगलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीनं आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी सत्य, शुद्ध आणि नित्य अशा स्वरूपाचा कायक केला पाहिजे। आणि या कायकातून जी धनसंपत्ती प्राप्त होते त्यातून समाजाला दासोह केला पाहिजे, हे समाजाचे अनुभव मंडपाचे नियम होते। आणि या नियमांचं तंतोतंत पालन करणं शरणांना बंधनकारक होतं। मात्र या नियमांव्यतिरिक्त त्यांची परिपक्वता तपासण्याचं काम चन्नबसवण्णांकडे दिलेलं होतं। अनुभव मंडपामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व शरणांच्या विचारांची तपासणी करण्याचं काम चन्नबसवण्णा करत होते। येणाऱ्या शरणांशी चर्चा करून त्यांच्याशी हितगुज साधून त्यांची ज्ञान तपासण्याचं काम चन्नबसवण्णा करत होते। त्यांना षटस्थलाचा उपदेश करणे, लिंग दीक्षा देणे हे काम चन्नबसवण्णा करत होते। आणि त्यांचे पिता शिवस्वामी यांचा उल्लेख बऱ्याच वेळा बऱ्याच चरित्रामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये आलेला आपल्याला दिसतो। मात्र शिवस्वामी हे देखील कल्याणला आलेले होते आणि त्यांनी महामनेमध्ये अन्नदासोहाची व्यवस्था पाहणे आणि बाहेरून येणाऱ्या शरणांच्या निवासाची व्यवस्था पाहणे या 2 जबाबदाऱ्या अतिशय निष्ठेने आणि श्रद्धेने पार पाडलेल्या आपल्याला दिसतात। म्हणजे शिवस्वामींचं हे योगदान देखील आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे। बसवण्णांची जडणघडण करण्यामध्ये शिवस्वामी, बसवण्णा आणि अक्का नागाईंचं योगदान देखील महत्वाचं आहे। त्या काळी कल्याणमध्ये साहित्य, संस्कृती, कला यांचा विकास झालेला होता। याच पद्धतीनं धर्माच्या क्षेत्रामध्ये वैदिक, जैन, बौद्ध या वेगवेगळ्या धर्म क्षेत्राचे देखील विद्वान लोक त्यावेळी कल्याणमध्ये राहत होते आणि यांच्याशी चर्चा, वादविवाद करून चन्नबसवण्णा षटस्थल तत्वज्ञानाचं महत्व त्यांना पटवून सांगत होते। म्हणजे त्या काळी प्रचलित सर्व धर्मव्यवस्थांचं ज्ञान देखील चन्नबसवण्णांना झालेलं होतं आणि त्यांच्याशी चर्चा करून षटस्थलाचं महत्व त्यांनी त्या काळामध्ये कल्याणच्या मधील पंडितांना, पुरोहितांना,
विद्वानांना पटवून देण्याचं काम केलेलं होतं आणि या वादविवादामध्ये चन्नबसवण्णांनी त्यांना पराजित देखील केलेलं आहे. म्हणजे ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये चर्चा विसंवाद करून त्यांना पराजित करून षटस्थलाचं महत्व 12व्या शतकामध्ये पटवून देण्याचं काम हे चन्नबसवण्णांनी करताना आपल्याला दिसतात. तर चन्नबसवण्णांच्या बाबतीमध्ये अजून एक कथा सांगितली जाते की चन्नबसवण्णांच्या अध्यक्षतेखाली अनुभव मंडपामध्ये वचन साहित्याचं परिष्करण चालायचं आणि या परिष्करणामध्ये जे वचन तत्वज्ञानाच्या कसोटीला घासून तपासून सुलाखून षटस्थलामध्ये त्याचं वर्गीकरण केलं जायचं ते चन्नबसवण्णांच्या नेतृत्वाखाली व्हायचं. आणि यानंतर चन्नबसवण्णा सांगायचे की शांतरस हे वचन तुम्ही वचन भंडारामध्ये समाविष्ट करा आणि चन्नबसवण्णांच्या मान्यतेनंतर त्याच्यावर शिक्कामोर्तब व्हायचं आणि हे वचन अनुभव मंडपातील वचन भंडारामध्ये सुरक्षित ठेवलं जायचं. म्हणजे तत्वज्ञानाच्या पातीवर वचन साहित्यांना एक चौकट प्रदान करण्याचं काम चन्नबसवण्णांनी 12व्या शतकामध्ये करताना आपल्याला दिसतात. चन्नबसवण्णांनी ज्या पद्धतीनं वचन साहित्याची रचना केलेली आहे त्याच पद्धतीनं अन्य ग्रंथांची देखील रचना चन्नबसवण्णा करताना आपल्याला दिसतात. याच्यामध्ये कालज्ञान वचन, करण हसिगे, घटचक्र, त्यानंतर मंत्र गौप्य, पदमंत्र गौप्य या रचना चन्नबसवण्णांनी केलेल्या आहेत. म्हणजे शरीरशास्त्राचं ज्ञान, शरीरशास्त्राची होणारी प्रक्रिया क्रिया याचं वर्णन देखील त्यांनी आपल्या या रचनांमध्ये केलेलं आहे. आपण विस्ताराने त्याच्याकडे जाणार आहे. तर ज्यावेळी अल्लम प्रभुदेव हे शून्यपीठाचे पहिले अध्यक्ष असतात त्यावेळी अल्लम प्रभुदेवांना देखील वचन साहित्याच्या परिष्करणामध्ये सहाय्य करण्याचं काम चन्नबसवण्णा करत होते. सबंध दिवसभर अनुभव मंडपामध्ये चालणाऱ्या चर्चेचं निष्कर्ष काढण्याचं काम चन्नबसवण्णा करत असेल. या कारणाने अल्लम प्रभू प्रथम जंगम आणि चन्नबसवण्णा द्वितीय जंगम म्हणून गौरवले गेलेले आहेत. जंगम हे कोणत्याही जातीचं नाव नाही, तर जंगम हे तत्वाचं नाव आहे की जे महात्मा बसवण्णांच्या विचारांचे प्रचार करतात त्यांना जंगम म्हणण्याची पद्धत आहे. जंगम म्हणजे शरीरातील क्रियाशील ज्ञान हे देखील काय आहे, जंगम स्वरूपी आहे. हे देखील शरणाने आपल्याला वचनांमध्ये सांगितलेलं आहे. आपल्या शरीरातील चैतन्य हे देखील जंगम स्वरूपी आहे. हे देखील वचनांमध्ये शरणाने आपल्याला सांगितलेलं आहे. या समाजाला देखील जंगम ही पदवी बसवण्णाने दिलेली आहे. म्हणजे आज आपण समाज म्हणतो, पण 12व्या शतकामध्ये बसवण्णांनी समाजाला पर्यायी शब्द जंगम वापरलेला आहे. बसवण्णा वचनात सांगतात की जंगमाचं मुख हे लिंगाचं मुख आहे. ईश्वराला किंवा लिंगाला नैवेद्य अर्पण करण्यासाठी पूर्वी समाजाला दासोह करा. समाजाची तृप्ती ही लिंगाची तृप्ती आहे. हे बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसतं. म्हणून जंगमाचे मुख हे लिंगाचे मुख आहे हे बसवण्णा आपल्याला सांगताना दिसतात. आणि याचा कित्ता चन्नबसवण्णांनी आपल्या अनेक वचनांमध्ये गिरवलेला आहे. तर करण हसिगे हा चन्नबसवण्णांचा अतिशय महत्वाचा ग्रंथ आहे. यापूर्वी डॉक्टर MM गटाटे सरांनी देखील आपल्याला याविषयी दीर्घ विस्तृत चर्चेमध्ये या ग्रंथाची माहिती दिलेली आहे. हा 25 तत्वांचं निरूपण करणारा ग्रंथ आहे. मानवी शरीराची निर्मिती ज्या पंचमहाभूत तत्वापासून झाली, या पंचमहाभूत तत्वांचं 25 तत्वांमध्ये विभाजन आणि त्यांची शरीरामध्ये होणारी क्रिया या ग्रंथामध्ये वर्णन केलेली आहे. दुसरं एक महत्वाचा ग्रंथ मिश्रार्पण. याच्यामध्ये 36 लिंगांना 36 पदार्थ कशा पद्धतीनं अर्पण करता येतात याची क्रिया चन्नबसवण्णांनी सांगितलेली आहे. तर लिंगायत धर्माचं तत्वज्ञान, षटस्थल तत्वज्ञान ज्या 6 स्थलांमध्ये विभाजित झालेलं आहे याच्यामध्ये 6 लिंग सांगतात आणि या 6 लिंगांना 6 शक्ती, 6 क्रिया, 6 भक्ती आणि 6 पदार्थ अर्पण करण्याची क्रिया षटस्थलामध्ये येते. म्हणजे 36 लिंगांना 36 पदार्थ अर्पण करण्याची क्रिया जी षटस्थलामध्ये सांगितलेली आहे तोच प्रधान विषय मिश्रार्पण या रचनेचा देखील आपल्याला दिसतो. मंत्र गौप्य नावाची एक रचना चन्नबसवण्णांनी केलेली आहे. याच्यामध्ये शिवयोग ज्याला आपण इष्टलिंग योग म्हणतो याचं वर्णन चन्नबसवण्णांनी केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की नुलिय चंद यांना लिंगाचं महत्व पटवून देताना चन्नबसवण्णा सांगतात
की पतंगाला दोरीचा आधार असतो त्या पद्धतीनं शरीराला अंतरंगामध्ये प्रवेश करून परमतत्वाशी सामरस्य होण्यासाठी लिंग नावाचा दोरी आवश्यक आहे. तर हे ज्ञान, अशा पद्धतीचं ज्ञान, शिवयोगाचं ज्ञान ज्या ग्रंथामध्ये ग्रंथित झालेलं आहे त्याचं नाव आहे पदमंत्र गौप्य. तर या पदमंत्र गौप्य या ग्रंथामध्ये शिवयोगाविषयी मार्गदर्शन चन्नबसवांना करताना आपल्याला दिसतात. तर याशिवाय कालज्ञान वचन ही देखील अतिशय महत्वाची रचना चन्नबसवांनी केलेला आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये काय घडणार आहे, कशा पद्धतीनं समाजाची जडणघडण होणार आहे, हे देखील चन्नबसवांना आपल्याला या कालज्ञान वचनामध्ये सांगताना दिसतात. तर याशिवाय चन्नबसवांनी घटचक्र नावाच्या साहित्याची रचना केलेली आहे. घटचक्र हे करण हासिगेप्रमाणे तत्वाचं निरूपण करणारं एक ग्रंथ आहे. त्यानंतर सकिलद वचन, एक महत्वाची वचन रचना चन्नबसवांनी केलेला आहे. सकिलद वचन ही एक महत्वाची रचना आहे. आज जर आपण वचन सिद्धांत सार हा जो भालकी हिरेमठ संस्थांद्वारा प्रकाशित ग्रंथ आहे याच्यामध्ये अंग लिंग स्थलांचा विस्तार त्यांनी सांगितलेला आहे. हे सकिलद वचन आहे. तर अशा पद्धतीच्या सकिलद वचनांचं निरूपण देखील चन्नबसवांनी सकिलद वचन ग्रंथांमध्ये केलेलं आहे. एकूण 96 सकिलद वचन चन्नबसवांनी सांगितलेले आहे. तर चन्नबसवांनी या इतर रचनांच्या बरोबर 1792 वचनांची रचना केलेली आहे. तर काही वचन आज आपण पाहणार आहे. तर इतर साहित्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. तर तत्पूर्वी नुलिय चंद यांना चन्नबसवांनी जो उपदेश केला तो अतिशय महत्वाचा आहे. नुलिय चंद या नावाचे एक शरण बसवंतांच्या अनुभव मंडपामध्ये होते आणि अनुभव मंडपामध्ये सहभागी होऊन कायक दासोहाने सदाचारी जीवन जगणारे नुलिय चंदय्या एके दिवशी सकाळी आपल्या नित्य कायकासाठी गवत आणण्यासाठी नदीपात्रामध्ये जातात आणि त्यांच्या गळ्यातील लिंग त्या नदीपात्रामध्ये पडतं. ते शोधण्याचा प्रयत्न करतात, मात्र ते सापडत नाही. कायक थांबला आहे, दासोह थांबला आहे. दासोहाशिवाय जंगम तृप्ती नाही, दासोहाशिवाय समाज तृप्ती नाही आणि दासोहाशिवाय अनुभव मंडपामध्ये प्रवेश नाही. हे जाणून नुलिय चंदय्या ते लिंग शोधण्याचं कार्य थांबवतात आणि आपला गवत कापण्याचं कार्य करून गवताचं भारा डोक्यावर घेऊन येत असतात. त्यावेळी मडिवाळ माचीदेव नावाचे शरण त्यांना भेटतात आणि मडिवाळ माचीदेव आपला कपडे धुण्याचं कार्य करत असतात. शरणार्थी म्हणून मडिवाळ माचीदेवांना नुलिय चंदय्या अभिवादन करतात आणि त्यांच्या एक गोष्ट लक्षात येते की चंद यांच्या गळ्यामध्ये त्यावेळी लिंग नाही. ते विचारतात की चंदय्या तुमच्या गळ्यामध्ये लिंग का नाही. त्यावेळी ते सांगतात की गवत कापताना तो लिंग पाण्यामध्ये पडलेला आहे. शोधण्याचा प्रयत्न केला मात्र लिंग मला सापडलेला नाही. म्हणून मी हा गवताचा भारा घेऊन जात आहे. जंगम तृप्ती ही महत्वाची आहे असं नुलिय चंदय्या सांगतात आणि आपला गवताचा भारा घेऊन कायकासाठी निघून जातात. संध्याकाळी मडिवाळ माचीदेव हा प्रसंग अनुभव मंडपामध्ये सांगतात आणि सांगतात की नुलिय चंदय्यांना लिंगाचं महत्व सांगून पुन्हा लिंग धारणा केली पाहिजे. मात्र नुलिय चंदय्या म्हणतात की मी लिंगाच्या आधारे परमतत्वाला सामरस्य स्थळाला पोहोचलेला व्यक्ती आहे आणि मला लिंगाची काय आवश्यकता आहे. तर अशा वेळी नुलिय चंदय्यांना लिंगाचं महत्व पटवून देताना चन्नबसवांना सांगतात की पतंग कितीही आकाशात उडाला तरी त्याला दोरीची गरज असते आणि ज्या पद्धतीनं दोरी महत्वाची आहे त्या पद्धतीनं शरणांना सामरस्य क्रिया साधण्यासाठी लिंग हे अतिशय महत्वाचं आहे. लिंगाशिवाय सामरस्य नाही हे पटवून सांगतात आणि त्यानंतर नुलिय चंदय्यांना दीक्षा देण्याचं काम देखील चन्नबसवांना करतात. म्हणजे 24 वर्षाचे चन्नबसवांना 68 वर्षाच्या नुलिय चंदय्यांना दीक्षा देतात. हा अतिशय महत्वाचा प्रसंग अनुभव मंडपामध्ये घडलेला आहे. म्हणजे ज्ञानी व्यक्तीला वयाचं बंधन नाही, ज्ञानी व्यक्तीला कोणत्याही जातीचं, वर्गाचं, वर्णाचं आणि लिंगाचं बंधन नाही हे बसवण्णांच्या आंदोलनानं सिद्ध केलेलं आहे. म्हणून गुड्डापूर दानम्मानी देखील सांगली भागामध्ये ज्ञानदानाचं काम केलेलं आहे, इष्टलिंग दीक्षेचं काम केलेलं आहे. एक स्त्री असून धर्मगुरू होण्याचं काम गुड्डापूर दानम्मानी 12व्या शतकामध्ये या सांगलीतील गुड्डापूर या ठिकाणी करताना आपल्याला दिसतात.
दुसरी एक महत्वाची घटना ती शरण सिद्धरामेश्वरांच्या बाबतीमध्ये आहे. सिद्धरामेश्वरांचे गुरु म्हणून आपण चन्नबसवण्णांकडे पाहतो तर चन्नबसवण्णा हे अनुभव मंडपाचे दुसरे अध्यक्ष होते. मात्र तत्पूर्वी अल्लम प्रभुदेव हे पहिले अध्यक्ष होते आणि अल्लम प्रभू कल्याणला येताना सिद्धरामेश्वरांना आपल्या बरोबर घेऊन येतात आणि बरोबर घेऊन आल्यानंतर त्यांना कर्मयोगातून बाहेर काढून शिवयोगाचं महत्व पटवून देण्याचं काम चन्नबसवण्णा करतात आणि अशा पद्धतीनं कर्मयोगी सिद्धरामेश्वरांचं शिवयोगी सिद्धरामेश्वरांमध्ये रूपांतर करून त्यांना लिंगांग सामरस्याचं महत्व पटवून लिंगांग योगी बनवण्याचं काम चन्नबसवण्णा करतात. म्हणून सिद्धरामेश्वर वयाने ज्येष्ठ होते, ज्ञानाने ज्येष्ठ होते, कार्याने ज्येष्ठ होते, तरी देखील 24 वर्षाच्या चन्नबसवण्णांकडून दीक्षा घेऊन परमगुरु असा त्यांनी आपल्या वचनांमध्ये चन्नबसवण्णांचा गौरव केलेला आहे. तर चन्नबसवण्णांच्या विषयी सिद्धरामेश्वरांनी अतिशय महत्वाचं एक वचन लिहिलेलं आहे. प्रत्येक गुरुंनी शिष्यांचं आणि शिष्यांनी गुरूंचं वर्णन आपल्या वचनांमध्ये केलेलं आहे. ज्याप्रमाणे सिद्धरामेश्वरांनी आपले गुरु चन्नबसवण्णांचं वर्णन केलेलं आहे त्याच पद्धतीनं बसवण्णांनी चन्नबसवण्णांचं वर्णन आपल्या वचनामध्ये केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की मला लिंगाचं महत्व कुणामुळे समजलं तर ते चन्नबसवण्णांच्यामुळे समजलेलं आहे. मी शुद्ध झालो चन्नबसवण्णांच्यामुळे, मी सिद्ध झालो चन्नबसवण्णांच्यामुळे, मी प्रसिद्ध झालो चन्नबसवण्णांच्यामुळे. कपिल सिद्ध मल्लिकार्जुनय्या चन्नबसवण्णा माझे गुरु झाल्या कारणे माझ्या जन्माची कार्याची निवृत्ती झाली. बघा हे अतिशय महत्वाचं वचन आहे. बघा चन्नबसवण्णा काय सांगतात, सिद्धरामेश्वर काय सांगतात तर मी शुद्ध झालो, प्रसिद्ध झालो आणि सिद्ध झालो. बघा यामध्ये किती महत्वाचं वाक्य चन्नबसवण्णा सांगतात, सिद्धरामेश्वर सांगतात की शुद्ध झालो, तनाने मनाने धनाने शुद्ध झालो, तनाने मनाने भावनेने शुद्ध झालो. कुणामुळे? चन्नबसवण्णामुळे. मी प्रसिद्ध झालो ज्ञानाने, ते देखील चन्नबसवण्णांमुळे. आणि मी सिद्ध झालो शिवयोगामध्ये, ते देखील चन्नबसवण्णांमुळे. आणि अशा कारणाने तनाचं मनाचं शुद्धीकरण करून माझ्या भावनांचं शुद्धीकरण करून माझं सर्वांग लिंग बनवण्याची क्रिया पूर्ण केली कुणी? चन्नबसवण्णांनी. अशा पद्धतीनं गुरु चन्नबसवण्णांचं वर्णन या वचनामध्ये सिद्धरामेश्वरांनी केलेलं आहे. म्हणजे हे अतिशय महत्वाचं वचन चन्नबसवण्णांच्या विषयी सिद्धरामेश्वरांनी लिहिलेलं आपल्याला दिसतं. अल्लम प्रभुदेव हे आपलं जीवित कार्य जाणून कल्याण सोडून करदई बनाकडे निघून जातात आणि अल्लम प्रभूंच्या पूर्वी अक्क महादेवी या करदई बनाकडे निघून जातात. आपलं जीवित कार्य साध्य करून आपली उत्तराधिकारी म्हणून शून्यपीठावर शरण चन्नबसवण्णांना द्वितीय पीठाध्यक्ष म्हणून सिंहासनारूढ करून त्यांना अधिकार देऊन अल्लम प्रभुदेव हे करदई बनाकडे जातात आणि करदई बनाकडे जात असताना चन्नबसवण्णांना पीठाधिकार देतात. ते त्यांचं ज्ञान, त्यांचं ठिकाणी असणारं विवेक याकडे पाहून. म्हणजे त्या काळी 24 वर्षाचा एखादा व्यक्ती धर्मपीठावर बसून धर्माचं तत्वज्ञान सांगणं हे देखील एक महत्वाची बाब होती. आणि अशा पद्धतीनं 12व्या शतकामध्ये 24 वर्षाच्या चन्नबसवण्णांना पीठाधिकार देऊन त्यांना अनुभव मंडपाचे दुसरे अध्यक्ष करण्याचं काम अल्लम प्रभुदेव करतात आणि ते करदई बनाकडे निघून जातात. आणि याच कालखंडानंतर एक घटना घडते. हळया नावाचा एक चांभार जो बसवण्णांच्या संपर्कामध्ये येऊन शरण बनतो. त्याचा मुलगा शीलवंत आणि ब्राह्मण मधुरस याची मुलगी कलावती, काही ठिकाणी लीलावती. तर हिचा विवाह होतो आणि अनुभव मंडप त्याला संमती देतात की हा विवाह जो होत आहे, हा कल्याण महोत्सव जो होत आहे तो दोघंही शरण असल्या कारणाने त्यांच्यामध्ये होतोय. मात्र त्या काळामध्ये देखील काही कर्मठ असे धर्मांध लोक होते, वैदिक लोक होते की यांनी हा विवाह धर्मबाह्य आहे म्हणून सांगतात आणि शरणांच्या कत्तली घडवून आणतात. एळेगुट्टे शिक्षा देऊन व्याहीनं मारलं जातं आणि पुढे बिज्जलाचं कान फुंकून वचन साहित्याला, वचन भंडाराला आग लावतात. आणि या काळामध्ये खचलेल्या शरणांना संरक्षण देण्याचं, त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम देखील चन्नबसवण्णा करतात. शरणांची तुकडी तयार करतात. गणाचारी शरणांना एकत्र करून गोव्याच्या कदम राजांचा आश्रय मिळवतात आणि
कल्याण सोडून उळवीच्या दिशेने प्रवास करतं. तर या सर्व गणाचारी शरणांना एकत्र करून चन्नबसवण्णा अक्कनागम्मा आपल्या नेतृत्वाच्या खाली त्यांना उळवीकडे घेऊन जातात आणि याच्यामध्ये ते सोलापूरला जातात. सिद्धरामेश्वरांना पट्टाधिकार देऊन तिसरे अध्यक्ष करतात आणि शून्यपीठाचे तिसरे अध्यक्ष सिद्धरामेश्वर घोषित करून आपला जो यात्रा आहे ती उळवीच्या दिशेने घेऊन जातात. गोव्याच्या कदम राजांनी शरणांना संरक्षण दिलं, सैन्याचं पाठबळ दिलं, त्यांना अन्नदासोहाची व्यवस्था केली. याच पद्धतीनं त्यांना स्वतःच्या राज्यामध्ये सुरक्षित लपण्यासाठी उळवी नावाच्या महाक्षेत्राची देखील निर्मिती किंवा महाक्षेत्र देखील त्यांनी सुचवलेलं आहे. म्हणजे गोव्याच्या कदम राजांची जी काही भूमिका आहे ही देखील अतिशय महत्वाची आहे. त्यांनी शरणांना संरक्षण दिलेलं आहे. वचन साहित्याच्या रक्षणासाठी त्यांनी जे काम केलेलं आहे हे देखील अतिशय महत्वाचं आहे. मडिवाळ, माचीदेव, डोहर कक्कय्या, नुलिय चंदय्या, अक्कनागम्मा, चन्नबसवण्णा या सर्व शरणांच्या नेतृत्वाखाली सर्व शरण वचन साहित्य डोक्यावर आणि पाठीवर लादून उळवीच्या घनदाट जंगलामध्ये जातात आणि महामने गवीमध्ये ते वचन साहित्य सुरक्षित ठेवतात. आणि शरणांना आनंद होतो की आता हे वचन साहित्य सुरक्षित राहिलेलं आहे, पण तरीही भीती असते की वचन साहित्य कालाच्या ओघामध्ये नाहीसे होणार नाही ना. म्हणून त्यांना भेटायला येणाऱ्या जंगमांना ते वचन साहित्य देतात आणि सांगतात की गावोगावी प्रचार करत असताना हे वचन साहित्य तुम्ही त्या गावामध्ये सुरक्षित ठेवा, बसवण्णांच्या विचारांचा प्रचार करा. आणि अशा पद्धतीने प्रचार करत शरण जंगम त्या तरीकेरेपर्यंत पोहोचतात आणि वृद्धावस्थेमध्ये थकलेल्या अक्कनागम्मा देखील चन्नबसवण्णांच्या जवळ त्या ठिकाणी राहतात. मात्र या ठिकाणी आल्यानंतर उळवीचं निसर्ग सौंदर्य आणि चन्नबसवण्णांची अंतर्मुख अवस्था पाहून अक्कनागम्मांना वाटतं की आपला भाऊ बसवण्णा, आपल्या भावांची पत्नी गंगांबिका, नागलांबिका, शरण, डोहर कक्कय्या, मडिवाळ, माचीदेव, आपले पती शिवदेव यांच्याप्रमाणे चन्नबसवण्णा देखील आपल्याला सोडून जाणार की काय या भीतीने अक्कनागम्मा अस्वस्थ होतात आणि शिवयोगामध्ये मग्न असणारे चन्नबसवण्णा एके दिवशी शिवयोगातून बाहेर येत नाही. अक्कनागम्मा गुहेमध्ये जातात. गवीमध्ये चन्नबसवण्णा ध्यानस्थ अवस्थेमध्येच लिंगायक्य पावलेले असतात. अग्नीने कापराला गिळावं त्या पद्धतीनं चन्नबसवण्णा त्या महर तत्वाशी महालिंगाशी समरस होतात आणि उळवीच्या महामने गवीमध्ये ते आपला देह ठेवतात. या काळामध्ये चन्नबसवण्णांचं लिंगायक्य होतं. अक्कनागम्मांना दुःख होतं. त्या दुःखातून सावरण्यासाठी अक्कनागम्मांना धैर्य देण्याचं काम शरण करतात. गोव्याच्या कदम राजांना चन्नबसवण्णांच्या ऐक्याची बातमी समजते आणि ते देखील त्यांच्या अंतिम दर्शनासाठी येतात. बऱ्याच जवळच्या भागातून शरण जंगम चन्नबसवण्णांच्या अंतिम दर्शनासाठी येतात. त्यांच्या निवासाची व्यवस्था काही शरण पाहतात, काही शरण त्यांच्या समाधीची क्रिया पूर्ण करण्याचं कार्य करतात आणि काही शरण चन्नबसवण्णांनी लिहिलेल्या साहित्यावर चर्चा करतात आणि अशा पद्धतीनं चन्नबसवण्णांच्या विचारांचा गौरव करत उळवी या ठिकाणी चन्नबसवण्णांची समाधी क्रिया शरण पूर्ण करतात. आणि अशा पद्धतीनं चन्नबसवण्णांची समाधी आजही आपल्याला त्या उळवीच्या घनदाट अरण्यामध्ये पाहायला मिळते. नंतरच्या काळामध्ये गोव्याच्या कदम राजांनी त्या ठिकाणी चन्नबसवण्णांचं सुंदर स्मारक आणि आज त्या ठिकाणी मोठं दासोह भवन देखील उभारलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर चन्नबसवण्णांचं कार्य, त्यांची रचना, त्यांचं साहित्य, त्यांचं जे योगदान आहे हे सर्व आपण त्यांच्या जयंतीनिमित्त पाहण्याचं कार्य केलेलं आहे. तर त्यांनी लिहिलेल्या षटस्थल तत्वज्ञानाच्या विषयी मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर षटस्थल हे अतिशय महत्वाचं तत्वज्ञान चन्नबसवण्णा आणि शरणांनी आपल्याला दिलेलं आहे. लिंगायत धर्मामध्ये जीवात्म्याला परमात्मा, जीवाला शिव बनवण्याचं जे तत्वज्ञान आहे ते म्हणजे काय आहे तर षटस्थल तत्वज्ञान आहे. याच्यामध्ये भक्त, महेश, प्रसादी, प्राणलिंगी, शरण, ऐक्य या 6 स्थलांचा समावेश होतो. तर षटस्थल तत्वज्ञान एक मानसिक दृष्टिकोनातून देखील मानवी मनाचा, भावनांचा विचार करणारे एक तत्वज्ञान आहे. या ठिकाणी जीवाला शिवाचा बोध होतो. अशा पद्धतीनं धार्मिक दृष्टिकोनातून षटस्थलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला दिसतो. तर षटस्थल तत्वज्ञान हे मनाचे सुमनामध्ये, चित्ताचे सुचित्तामध्ये, बुद्धीचे सुबुद्धीमध्ये, सुज्ञानाचे ज्ञानाचे सुज्ञानामध्ये,
रूपांतर करून अष्टमद, षडरिपू, पंचविकार यांना दूर करण्याचं तत्वज्ञान म्हणजे षटस्थल तत्वज्ञान आहे. समता, समानता, बंधुता, सामाजिक न्याय या मानवतावादी मूल्यांवर आधारित समाजाच्या रचनेसाठी योग्य पोषक असं तत्वज्ञान म्हणजे षटस्थल तत्वज्ञान आहे. तर चन्नबसवण्णांची वचनं आपल्याला या षटस्थल तत्वज्ञानामध्ये विभाजित झालेलं दिसतात. तर थोडक्यात आपण या षटस्थल तत्वज्ञानातील प्रत्येक स्थलाविषयी माहिती पाहूया की या स्थलांमध्ये नक्की काय सांगितलेलं आहे. तर पहिला जो स्थल आहे त्याला भक्तस्थल असं म्हटलेलं आहे. भक्तस्थलाला श्रद्धा भक्तिस्थल असं म्हणतात आणि ही षटस्थलाची पहिली पायरी आहे. याच्यामध्ये नीती नैतिकतेचं प्रतिपादन शरणांनी केलेलं आहे. मानवाने सदाचारानं आपलं जीवन जगलं पाहिजे, अनाचार करू नये, दुष्कृत्य सोडून दिली पाहिजेत. म्हणून बसवादी शरणांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले जे कोणी शरण आहेत यांनी कोणत्याही प्रकारचे समाजाला हानी पोहोचल असं कोणतंही कृत्य काय केलेलं आपल्याला दिसत नाही. दारू विकणारा हेडद मारया हा दूध ताक विकायला लागलेला आपल्याला दिसतोय. नुलिय वेश्या सक्कवे ही पुण्यांगना झालेली आपल्याला दिसते आणि चोरी करणारा उर्लिंग पेद्दी हा धर्मगुरू झालेला आपल्याला दिसतोय. म्हणजे बसवादी विचारांचं जे काही उद्दिष्ट आहे किंवा जे ताकद आहे ती आपल्याला या त्यांच्या चरित्रावरून दिसते. व्यक्तीनं सदाचारानं आपलं जीवन जगलं पाहिजे, चोरी करू नका, हत्या करू नका, खोटे बोलू नका, नीतिनैतिकतेचं पालन करा, इतरांचा द्वेष मत्सर करू नका, हे सर्व आपल्याला भक्तस्थलामध्ये समाविष्ट झालेले दिसतं. याच पद्धतीनं शरणांच्या अंगामध्ये विनम्रता असली पाहिजे, श्रद्धा भक्तीने त्याने आपलं जीवन जगलं पाहिजे याचं प्रतिपादन देखील भक्तस्थलामध्ये केलेलं आहे. भक्तीची जी पारंपरिक रचना होती, जी संकल्पना होती ती बदलून या ठिकाणी शरणांनी भक्तीला नवा अर्थ प्रदान केलेला आहे. म्हणजे भक्ती म्हणजे पूजा करणं नाही, भक्ती म्हणजे कर्मकांड करणं नाही, तर भक्ती म्हणजे काय तर बसवण्ण आणि शरण सांगतात भक्ती म्हणजे दररोज कायक करणं, भक्ती म्हणजे दररोज दासोह करणं, भक्ती म्हणजे नित्य सदाचारानं जीवन जगणं, भक्ती म्हणजे गुरु, लिंग, जंगम, वडीलधाऱ्या मंडळींचा मान सन्मान ठेवणं, विनम्र भावानं त्यांच्याशी वागणं म्हणजे भक्ती आहे. हा नवा अर्थ शरणांनी आपल्याला भक्तस्थलामध्ये सांगितलेला दिसतो. भक्तस्थलानंतर क्रमानं येणारं स्थल आहे माहेश स्थल. या माहेश स्थलामध्ये गुरु, लिंग, जंगम आणि वचन साहित्यावर असणारी जी निष्ठा आहे याविषयी प्रतिपादन केलेलं आहे. शरणांनी एक देवता, एक पत्नीव्रता, एक तत्वनिष्ठेचं पालन केलं पाहिजे या पद्धतीचं प्रतिपादन शरण माहेश स्थलामध्ये करतात. शरणांनी अन्य देवतांची पूजा करू नये, वचन साहित्यावर निष्ठा ठेवली पाहिजे, एकाच लिंगाची म्हणजे इष्टलिंगाची आराधना केली पाहिजे या पद्धतीनं शरणांनी माहेश स्थलामध्ये वचनांचं विभाजन केलेलं आहे. याच नंतर रोटीबेटी व्यवहारामध्ये कुळ, जात, गोत्र आणि लिंग या पद्धतीचे भेद शरणांनी मानू नये या पद्धतीची वचनं आपल्याला माहेश स्थलामध्ये वाचायला मिळतात. यानंतर येणारं महत्वाचं स्थल प्रसादी स्थल. चन्नबसवण्णांना परमप्रसादी असं म्हटलेलं आहे. परमप्रसादी काया, मन आणि भावना प्रसाद रूपाने लिंगाला अर्पण करण्याची क्रिया ज्यांनी सांगितली ते चन्नबसवण्णा, त्यांना परमप्रसादी असं म्हटलेलं आहे. म्हणून प्रसादी स्थलाचं महत्व देखील अतिशय महत्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीनं किमान प्रसादी स्थलांचं आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तन, मन, भावना या सर्व लिंगाला अर्पित करून सदाचारानं जीवन जगणं, मनावरच्या सर्व आशा आसक्ती दूर करणं हे प्रसादी स्थलाची प्रमुख भावना आपल्याला दिसते. माणसाने नैराश्यातून बाहेर आलं पाहिजे हे देखील प्रसादी स्थलामध्ये सांगितलेलं आहे. आज आपण पाहतो की वेगवेगळ्या पद्धतीनं मेडिटेशनचे वर्ग चालवले जातात. मात्र 12व्या शतकामध्ये बसवादी शरणांनी दिलेला शिवयोग, ज्याला इष्टलिंग योग असं म्हटलं जातं, तो इष्टलिंग योग मानसिक दृष्टिकोनातून देखील सामर्थ्य वाढवणारा योग आहे. तर या योगामध्ये व्यक्तीला नैराश्यातून बाहेर काढून त्याला आनंदी, त्याला धैर्यवादी बनवण्याचं काम या इष्टलिंग योगाने केलेलं आहे. म्हणून मानवी तनाला, मनाला, भावनांना बळकटी देण्याचं काम या बसवादी शरणांनी प्रसादी स्थलामध्ये केलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर प्राणलिंगी स्थल येतं. प्राणलिंगी स्थलाला लिंगांगी असं म्हटलेलं आहे. चन्नबसवण्णांच्या वचनांमध्ये लिंगसंगी, लिंगभोगी, लिंगांगी,
सर्वांगलिंगी हे शब्द सापडतात. तर हे शब्द या प्राणलिंगी स्थळाच्या संदर्भात आलेले आहेत. तर प्राणलिंगी स्थळ हे अतिशय महत्वाचं स्थळ आहे. जीवाला शिवाचा दर्शन घडून त्याच्याशी सामरस्य घडवण्याचं काम या स्थळामध्ये होतं. व्यक्तीच्या मनातील काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांना दूर करून व्यक्ती आपल्या पंचेंद्रियांच्या सहाय्यानं जे काही उपभोग घेतोय हे सर्व लिंगार्पित करून त्या लिंगाशी एकरूप होण्याची क्रिया ज्या स्थळामध्ये घडते ते स्थळ म्हणजे काय आहे? प्राणलिंगी स्थळ. याच्यामध्ये मानवता, अहिंसा, दया, करुणा, प्रेम, भावना या सर्वांचा समावेश झालेला आपल्याला दिसतो. तर प्राणलिंगी स्थळ मानवी जीवनाचं सर्वोच्च असं एक स्थळ आहे. या ठिकाणी व्यक्ती प्रत्यक्ष जीवात्मा परमात्मा स्वरूप बनतो. म्हणून प्राणलिंगी स्थळाला लिंग स्वरूपी, लिंगांगी, लिंग संगी, लिंग भोगी, सर्वांगलिंगी असं म्हटलेलं आपल्याला दिसतं. यानंतर येणारं अतिशय महत्वाचं स्थळ आहे शरणस्थळ. आपल्याला माहिती आहे की बरेचसे लोक असे असतात की ज्यांना कोणत्याही प्रकारची आशा, आसक्ती, भावना नसते. ते कोण आहेत? शरण आहे. शरण कसे आहे तर तयात उमललेल्या कमळासारखे आहेत. शरण कसे आहे तर चिखलात राहून अंगाला कोणत्याही प्रकारचा चिखल न लागू देणारे कोण आहेत? शरण आहेत. म्हणून शरणांची व्याख्या बसवण्णांनी केलेली आहे की तयात राहून तयातील कोणताही दुर्गुण अंगाला चिटकू न देणारे कोण आहेत? तर शरण आहेत. तर अशा पद्धतीची भावना शरणांची या शरणस्थळामध्ये झालेली असते. तन मन भावनांच्या बाबतीमध्ये पूर्णपणे अलग होऊन कोणत्याही आशा आसक्तीमध्ये न अडकता परधन, परदैवते, परस्त्री यांच्यापासून अलिप्त राहून सदाचारानं, कायक दासोहानं आपलं जीवन शरण जगत असतात. शरण सदाचारी असतात. हे एक महत्वाचं लक्षण आपल्याला शरणस्थळामध्ये दिसतं. याचबरोबर शरणस्थळामध्ये जंगम या संकल्पनेविषयी विस्तृत विवेचन आलेलं आहे. तर जंगम स्थळाविषयी, जंगमांच्या विषयी यामध्ये विस्तृत विवेचन केलेलं आहे. जंगम जात नाही तर जंगम एक पद आहे, जंगम एक जबाबदारी आहे. हे आपल्याला या स्थळामध्ये वाचायला मिळतं. जंगम म्हणजे बसवण्णांच्या विचारांचा प्रचार करणारा व्यक्ती ही महत्वाची व्याख्या आपल्याला या शरणस्थळामध्ये वाचायला मिळते. जंगमांचं आचरण कसं असलं पाहिजे हे देखील आपल्याला शरणस्थळामध्ये शरणांनी सांगितलेलं आहे. बाह्य अवडंबरांपासून मुक्त होऊन ज्ञानाच्या दिशेने प्रवास करणारा व्यक्ती म्हणजे जंगम आहे हे आपल्याला शरण या शरणस्थळामध्ये सांगतात. तर अशा पद्धतीनं ह्या षटस्थळांच्या विषयी थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता मी समारोपाकडे येतोय. ऐक्यस्थळ. तर ऐक्यस्थळ हे अतिशय महत्वाचं स्थळ आहे की याला अग्नी कापुराचं उदाहरण दिलं जातं की कापूर जर अग्नीमध्ये टाकला तर तो जळून नष्ट होतो, मात्र त्याचा धूर होत नाही. ज्या पद्धतीनं लाकूड जाळल्यानंतर काय होतो तर लाकडाचा धूर होतो, मात्र कापूर अग्नीमध्ये टाकल्यानंतर कोणत्याही प्रकारचा धूर होत नाही, मात्र सुगंध देतो. त्या पद्धतीनं ऐक्यस्थळाला पोहोचलेला व्यक्ती हा संपूर्ण ज्ञानी, सर्वांगलिंगी, सर्व प्रकारच्या आशा, विकार, मोहांपासून दूर असणारा आणि प्रत्यक्ष परमात्मा स्वरूप झालेला असतो असं सांगण्याचा प्रयत्न आपल्याला शरण ऐक्यस्थळामध्ये करताना दिसतात. सर्व प्रकारच्या क्षुधा, पिपासा, शोक, मोह, मत्सर यांच्यापासून अलिप्त होऊन जीवात्मा प्रत्यक्ष परमात्मा, जीवात्मा लिंग बनतो. म्हणजे काय होतो तर तो ऐक्य होतो. म्हणून लिंगायत धर्मामध्ये लिंगैक्य नावाची संकल्पना वापरली जाते की ज्या ठिकाणी जीवात्मा प्रत्यक्ष लिंग बनलेला आहे. तन मन भावांवरची आसक्ती सुटते आणि जीवात्मा लिंगाशी समरस होतो. हे ऐक्यस्थळाचं प्रमुख लक्षण आहे. म्हणून अग्नी कापुराची व्याख्या बऱ्याच ठिकाणी ऐक्यस्थळामध्ये केलेली आपल्याला दिसते. तर अशा पद्धतीनं हा षटस्थळांचं विभाजन शरणांनी आपल्या वचनांमध्ये केलेलं आहे आणि या षटस्थळांचा शोध लावण्याचं आणि यांच्यामध्ये वचनांचं विभाजन करण्याचं काम चन्नबसवण्णांनी केलेलं आहे. या कारणाने चन्नबसवण्णांना षटस्थल ज्ञानी, षटस्थल चक्रवर्ती असं देखील म्हटलं जातं. तर चिन्मय ज्ञानी परमप्रसादी चन्नबसवण्णांच्या स्मृतीला मी प्रथमतः अभिवादन करतो. विश्वगुरु बसवण्णा आणि शरणांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो. हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शरणांना अनंत शरणू शरणार्थी.